राजकीय लढाई ही राजकारणातच लढली आणि धार्मिक लढाई धार्मिक पद्धतीनेच लढली. आणि म्हणून मध्ययुगीन कालखंडात ज्यांनी लोकशाहीची पायाभरणी करायचं काम केलं, एका अर्थानं ज्या व्यवस्थेने या समाजाचे जगण्याचे हक्क आणि अधिकार नाकारले होते त्यांना अधिकार प्रदान करण्याचं काम केलं. आणि म्हणून 21व्या शतकात वावरत असतेवेळी सुद्धा आम्हाला हुकुमशाहीतला राजा आपला वाटतो ह्याचं कारणच एक आहे, त्यावेळेला लोकशाहीचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला आहे. आणि म्हणून गोविंद पानसरे सारखा माणूस सांगतो आहे की मध्ययुगीन कालखंडात आम्हाला शिवाजी आपला वाटतो. शिवाजी महाराज पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, ते मराठा जातीपुरते मर्यादित नाहीत आणि महाराजांनी जातीची लढाई लढली नाही, महाराजांनी मातीसाठी लढाई लढलेली आहे. आणि म्हणून अख्खा बहुजन समाज छत्रपतीला आपला वाटतो, लोकांनाही आपला वाटतो आहे. आणि बापानं निर्माण केलेलं राज्य ज्या मुलांनी अतिशय ताकदीनं जतन केलं आणि म्हणून ज्याला स्वराज्य रक्षक अशा प्रकारचं नाव दिल्या जाते आहे, ज्याला शाक्तवीर संबोधल्या जाते आहे, ज्यांनी अनंत भाषा या ठिकाणी प्रगत केल्या जाणल्या, एवढंच नाही तर बहुजन समाजाने तलवारीच्या बरोबर लेखणी सुद्धा हातात घेतली पाहिजे हे सांगून 14व्या वर्षी ज्यांनी बुद्धभूषण लिहिला, होय कुणब्याचे पोरं सुद्धा लेखणी धरू शकतात, हे तत्कालीन समाज व्यवस्थेला दाखवून द्यायचं काम केलं. त्या छत्रपती संभाजी महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि यापुढे अमरशेख हा महाराष्ट्रातला शहीद, तो सांगतोय पेरलं त्याचं पीक येता नवं नाही, त्याचा जिजाऊन पराक्रम पेरला आणि शिवाजी सर्जा अवतरला. शिवाजीचं गुणगान केलं. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रशियाच्या चौकात नेऊन पोहोचविला, ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना पण आजच्या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो. कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं दर्शन रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर त्या ठिकाणी विद्रोहाचं आंदोलन सुरू केलं. त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आहे. आज औरंगाबाद शहरात अतिशय आदर्श आयुधान शिवजयंतीचा म्हणता येईल एवढा चांगला शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आहे. त्याबद्दल औरंगाबादवासियाचं या ठिकाणी मनापासून मी मनपूर्वक असताना त्या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आभार माझ्या वतीनं. आणि जिथं जाईल तिथं महाराजांचा जन्मोत्सव कसा असावा हे सगळ्या महाराष्ट्रात जाऊन सांगेन मी, कारण तुम्ही आदर्श केलेली हा शिवजन्मोत्सव. आणि म्हणून सन्माननीय विचारमंच आमचे आदरणीय महाराज शिवजयंतीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष माझ्या पुढे बोललेले प्रतीकजी चव्हाणजी, सर्वच मान्यवर, तुम्हाला इथं बसायला काय अडचण नाही. कोण्या जागेवर बसलो याच्यापेक्षा कोण्या जागेवर बसून काय करायला याला फार महत्व आहे. आणि म्हणून या मोकळ्या जागेत बसा, कारण आमच्या बहुजन समाजाचं एक चुकतंय, जागा रिकामी सोडतात आणि दुसरं बसलं की मग जळपतात त्याच्यावर. आणि म्हणून इथं येऊन बसायला शिका. आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकायचे मित्र. शिवचरित्राचा या संस्कृतीने एवढा चिखल केलेला आहे की पत्त्याच्या डावावर 4 पत्ते चांगले ना 8 पत्ते डुप्लिकेट टाकून डाव खेळला जातो. तुम्ही म्हणता तुम्हाला जमतं का? मला नाही जमत, पण मी अभ्यास केलाय. इतिहासाच्या पानात सुद्धा तेच झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा समज कमी आणि महाराजाबद्दल गैरसमज जास्त करून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माला, कुठल्याही व्यक्तीला धर्म म्हणून त्याच्याकडे बघता माणूस म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि त्याला न्याय द्यायचं काम केलं. आणि म्हणून महाराजांची लढाई ही धर्माच्याही पलीकडची होती. कारण हेही सांगतोय, अरे धर्म व्यवस्थेने जर महाराजांना मदत केली असती तर आज ट्रम्पकडे आम्हाला मदत मागायची गरज पडली नसती. अमेरिकेचा ट्रम्प आमच्या इथे येऊन नाक
भासला असता आम्हाला छत्रपती जर कळाले असते तर. कारण इंग्रज काय म्हणतात, इंग्रज म्हणतात आमच्या राज्यामध्ये आमच्या देशात जर शिवाजी जन्माला आला असता तर आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा सूर्य कधीच मावळू दिला नसता. हे इंग्रज सांगतात. मी माइन कॉम्प नावाची कादंबरी हिटलरची वाचली आहे. त्याच्यामध्ये ज्या वेळेला सुभाषचंद्र बोस हिटलरला मदत मागायला जातात की मला माझा देश स्वतंत्र करायचा आहे, हिटलर म्हणतोय तुम्हाला माझ्या देशात यायची गरज नाही, कारण मी काय प्रेरणा देणार आहे. आणि आम्ही भारतातल्या शिवाजीची प्रेरणा घेऊन आमचा स्वातंत्र्य लढा उभा केलेला आहे. तू तुझ्या देशाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घे. ही प्रेरणा घेतली आणि शिवाजी महाराज जसे वेश बदलून आग्र्याच्या कैदेतून निसटून आले होते, तसाच इंग्रज सरकारने ज्या वेळेला त्यांना त्या ठिकाणी कैद केलं होतं तेच त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोसने त्याचं अनुकरण केलं. हा छोटासा देश क्युबा नावाचा देश आहे साहेब. मला मुद्दाम सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मराठा जातीपुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, किंबहुना तो भारतापुरताही मर्यादित नाही. कारण 35 वर्ष त्या अमेरिकेच्या नाकात मारणारा आणणारा जो व्हिएतनाम देश आहे महाराज, व्हिएतनामने 35 वर्ष अमेरिकेला नाही जिंकू दिलं. आणि त्याला ज्या वेळेला विचारण्यात आलं की तुम्ही बलाढ्य अमेरिकेशी एवढी ताकद कसं काय लावून लढताय, तर तो काय म्हणतोय, तो म्हणतोय माझी अस्मिता भारतातला शिवाजी आहे. कारण भारतातल्या शिवाजींनी नांगर घालणाऱ्या माणसाच्या हातात तलवार दिली आणि बलाढ्य सत्तेशी झुंज केली. आणि म्हणून तीच प्रेरणा मी या ठिकाणी माझ्या राज्यामध्ये अनुभवलेली आहे. म्हणजे देशभरच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतलेली आहे. इंग्रजांनी शिवाजी महाराजांचं चरित्र अनुभवलं, फ्रेंचांनी शिवाजी महाराजांचं चरित्र अनुभवलं. अरे त्या अमेरिकेकडे इतिहासच नाही, 200 वर्षापूर्वीचा इतिहासच नाही. ती अमेरिका काय म्हणते आहे की आमच्या देशात जर शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आम्ही अडवला केला असता. आम्हाला काल्पनिक इतिहास शिकवावा लागतो. म्हणजे इतिहास कोण घडवत नाही, कोण शिवाजी महाराज घडवतात. आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांचे पैलू काय सांगतात. आज शिवाजी महाराजांनी कुणावर तलवार चालवली हे सांगण्यापेक्षा शिवाजी महाराजांचं हेर खातं कसं सक्षम होतं, शिवाजी महाराजांचं ग्रह खातं कसं सक्षम होतं, शिवाजी महाराजांनी ढाल आणि तलवारीच्या पलीकडची लढाई कोणती लढली हे लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या पूर्वी या देशात किमान 1000 वर्ष तरी लोकांनी राजा बघितला नव्हता. लोकांना राजा दिसायचा नाही, कारण राजा आणि रंगमहाल या दोनच गोष्टी चालायच्या. राजा गोरगरिबाच्या स्त्रिया पळवून आणायचा आणि रंगमहालात व्यस्त असायचा. आणि सरकार कोण चालवायचं, तर सरकार त्या काळाचे वतनदार चालवायचे. अरे पहिल्यांदा जिजाऊने या समाजाला राजा दाखवण्याचं काम केलं. लोक म्हणायचे राजा कसा असन, राजाला किती हात असतील, राजा आमच्या सरकारचा असेल काय, राजा कोणत्या फॉर्च्युनर मध्ये जात असेल काय, लोक म्हणायचे. पण ज्या वेळेला शिवाजी हा पहिल्यांदा राजा लोकांनी बघितला त्यावेळेला लोकांना कळाला अरे माणसासारखा माणसाचा राजा आहे. आणि लोक म्हणायला पुढे काय येत होते त्याचं एक कारण आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याचं वैशिष्ट्य करून घ्या. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याची मोहर उमटत असतेवेळी हे मराठ्यांचं राज्य असा शब्द वापरलेला नाही. कारण मराठा हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने आहे. मराठा ही जात नाही, मराठा ही संस्कृती आहे. आणि म्हणून ज्या वेळेला या देशाचं राष्ट्रगीत म्हटलं जात आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा.
म्हणजे मराठा ही जात असण्यापेक्षा मराठा ही प्रवृत्ती आहे. जो त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात लढतो त्याचंच नाव मराठा आहे. आणि म्हणून एकेकाळी या भारताचं गीत जे सैनिकाचं होतं, वीर शिवाजी के बालक हम, हे गीत होतं. शिवराय त्यांना आपली प्रेरणा वाटायची. आणि म्हणून शिवाजी महाराजाचं राज्य जसं एका जातीचं नव्हतं, तसं शिवाजी महाराजाचं राज्य भोसल्यांचं असं सुद्धा नव्हतं. कारण प्रभावळीच्या सुभेदाराला छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र वाचलं पाहिजे. प्रभावळीच्या सुभेदाराला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, हे राज्य माझं नाही. बघा, एक राजा म्हणतोय, हे राज्य माझं नाही, हे राज्य रयतेचं आहे. आणि म्हणून रयतेच्या भाजीच्या देठाला ज्वारीच्या कणसाला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे हात कलम केले जातील. हे प्रभावळीच्या सुभेदाराला छत्रपती शिवाजी महाराज लिहितात. म्हणजे महाराज काय म्हणतात, मी फक्त विश्वस्त आहे, मालक नाही. बघा, 400 वर्षाखाली एक राजा म्हणतोय, मी मालक नाही, मी कोण आहे, मी सेवक आहे. आणि म्हणून हे राज्य कुणाचे, तुमचे. हाच आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान या देशाला समर्पित झालं. आधीच्या दिवशी किंवा या घटनेचं पहिलं कलम काय सांगते, प्रस्ताविका, भारतीय राजघटनेची प्रस्ताविका सांगते, आम्ही भारताचे लोक. बघा, शब्द वापरलेला आहे, आम्ही भारताचे लोक. याचा अर्थ ही राजघटना आम्ही माणसाला समर्पित केलेली आहे. आणि म्हणून हिचं जतन कोण केलं पाहिजे, हिचं जतन तुम्ही केलं पाहिजे. ज्या दिवशी या देशातील लोकशाही संपुष्टात येईल त्या दिवशी संविधान काही करू शकत नाही. तुम्ही सर्व पत्रकार मित्र आहात ना. लोकशाहीचा कितवा स्तंभ, हा तुम्हाला तर माहित राहा, आम्हाला माहित नाही कितवा स्तंभ माहिती. छान, गुड. लोकशाहीचा, हा. आणि पत्रकार म्हणजे देशावर होणाऱ्या अन्यायाचा वेध घेणारा डोळा असतो. आणि ज्या दिवशी हा डोळा फोडून काढला जातो त्या दिवशी देश बेबंदशाहीच्या मार्गाने जात असते. आणि म्हणून पत्रकारावर त्या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे. वारसा खूप मोठा आहे. महात्मा फुले पत्रकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत आणि मुकनायक जनता यासारखी पाक्षिक वृत्तपत्र चालवले होते. आणि म्हणून जिथे जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी पहिल्या बंडाचं निशाण पत्रकारांनी फडकावलं पाहिजे, हे माझी मनापासून विनंती आहे. कारण आज सगळीकडे अंधार पसरलेला आहे. आणि या अंधारात आम्हाला एक वेगळी नवी दिशा पाहिजे. इतिहास खूप चुकीचा लिहिला आहे. आणि आम्ही बहुजनांनी मुठभर वर्गाने लिहिलेला इतिहास वाचलाय.